तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही. मी समजू शकतो, कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात? बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात त्या आणतात, ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमच्या मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो, लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली, त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली, तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय? नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? दोन 2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला ज्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बोंब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला.